चला सकाळचे 5:30 वाजले. आता निघालो मी ड्युटीला. आपलं चावी वगैरे घेऊन निघावं. सकाळ सकाळी एवढं झोप येतं ना, अरे जावंच लागते मजबुरीमध्ये. काय करावं आता, झोपून जमत नाही. हाय पटापटा जेवढं लवकर लागतं ना आपण तेवढं लवकर घरी आहे, असं विषय. आज काय रविवार आहे. आज कसं होईल काय सांगता येत नाही बरं का. पण तरीसुद्धा आता माझ्या सुट्ट्या जास्त झाल्या, नाहीतर मी रविवारी सुट्टी मारून दिली असतो. एक हप्ता कमसे कम सुट्टी पडलेला. आता काल गेलो होतो, परत आता आज दुसरा दिवस आहे. जरा बाहेर गेलो फिरायला मी. देव वगैरे फिरून आलो जरा. आता वाजले 5:30, 5:38 झाले. निघालो आता कामावर. जातो पटापटा 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 छोटे मोठे हाणत राहतो. काल CNG भरून ठेवलं नाही मी, महत्त्वाचं. कारण की अजून 2 गाड्या आहे. पहिलं ती पार करावं म्हणलं. बरोबर आहे का. आता ते पार करून दुसरं भरलो का मग चलते, चांगल्या व्यवस्थित लेवलमध्ये येत आहे. तर भेटतो थोड्या वेळानं. सकाळी सकाळी भारी चान्स लागला. CNGला गर्दीच नाही. पहिल्यांदा असं झालं बरं का. काल रात्री मी CNG भरून ठेवलो नव्हतो. आता CNG हुडकत आलो ह्या ठिकाणी. आल्या बरोबर लागलं आपलं CNG. आता भरतो आणि लगेच भाडे बांधत निघायचं आपलं. 100 रुपयाचं भाडं उचललो तुम्ही, कॅन्सल केलं. तिथं काय कस्टमरच नव्हतं. म्हटलं चला आता टेन्शन आलं मला, CNGच भरून घेऊ. आलो CNGला गर्दीच नव्हतं. मी म्हटलं आता 1 तास जाणारच आपला. गर्दीच नव्हते. पहिल्यांदा असं झालं बरं का. आता आजपासून मी रात्रीच भरून ठेवणार. हे झंझट नको. दुपारच्या टायमाला भरलेला वेगळा असतंय, पण सकाळ सकाळी धंद्याचा टाईम असते, त्याच्यामुळं का मूड ऑफ होऊ नये. पण आज रविवार आहे, सकाळ सकाळी काय तेवढं जास्त नसतंय. ठीक आहे. आता उचलायचं भाडे 100-150 100-150 चुटुक मुटुक मारत राहायचं. संध्याकाळी 8 वाजेकुना 7 वाजेकुना घरी टच. ओके. दूध पिने का हल्दी डाल के, काली मिरी डाल के, फर्स्ट क्लास. शरीर को तंदुरुस्त रखने का, कोई टेंशन नहीं लेने का. ठीक है. भाडे काय वाजणं गेलं तर भाऊ. आता भाडे वाज रे. एखादी 100-150 120 काय वाजल ते वाजायला उचलायचं ना. आता एकच ट्रिप आणलो बरं का. सकाळी 5:30 वाजता निघून काहीच उपयोग झाला नाही. आता 7:30 वाजत आले. बघतो आता भाडं. बैठ के पे दर्द हो रहा है बहुत ज़्यादा. कौन सा भाड़ा है? गायब हो गए. भाड़े मिल भी रहे तो कौन सा 40-50 रुपए के. बड़े भाड़े 100 रुपए के आगे गायब ही हो रहे भाड़े मेरे. पता नहीं क्या सीन है. आज रविवार के दिन ऐसा हो रहा है ना, धंधा इतना ऐसा हो रहा है मेरा, अब क्या ही बताऊँ मैं. बाप रे. अहो कधी कधी ना एवढं प्रॉब्लेम होतं. जसं की आज रविवार आहे. रविवारचं एवढं डेम ऑर्डर पडतात ना, 60 आणि 70च्या वरी पडतच नाही. हवा काय 45 पुणे रेल्वे स्टेशन. पुढं बसलो मी कोरेगाव पार्कला. मोठं बुकिंग बसले की आपलं पडलं की मोठं बुकिंग बसतच नाही. बचक की नाही काय पता नाही. बारकी बुकिंग पडर. असं कुठं राहतंय का सांगा मला. जरा मोठे मला हे कंपनीवाला विचारायचं, जरा आम्हाला कधी मोठे भाडे टाकणार बाबा सांगा जरा. कधी टाकणार आहे आम्हाला मोठे भाडे? आम्हाला काय पोटा पाण्याचं आहे का नाही सांगा जरा. का बारक्याच मारत राहायचं आम्ही? मारताय आम्ही पण मोठे भाडे. असं नाही की 200-300चे मारताय आम्ही पण. ते पर्सनल बुकिंग पडल्यावर. नाहीतर हे रॅपिडोला तर भेटतच नाही. बुकिंगच भेटत नाही रॅपिडोला. एवढं बेकार आहे रॅपिडो. काय मग त्याला कसं उचलावं काय कळना ह्या रॅपिडोचं. आता सकाळी मी आलतो किती 5:30 वाजता निघालतो. 5:30 वाजल्यापासून आता वाजले किती 3 वाजले. आता 2:30 वाजले. आता कोरेगाव पार्कमध्ये येऊन बसलोय. आता अजून भरपूर पळायचे. आता ना मी ठरवलंय CNG आता रात्रीच भरून ठेवायचं. रात्री भरून ठेवायचं. ह्या टायमाला थोडाफार भरायचं, काय विषय नाही. थोडाफार भरलं का नाही मग चलत राहते आपलं संध्याकाळपर्यंत. सकाळी भरायचं म्हटल्यावर ते जमत नाही. ते लिंक तुटून जाते. मग आज मला प्रॉब्लेम झाला. आज बरेच मी 1-2 बुकिंग सोडून दिलं होतं CNGसाठी. CNG नाही म्हणून. त्याच्यासाठी आपलं आजपासून रात्रीच भरून ठेवलेलं बरं. बसून आता पायेत प्रश्न उत्तर द्यायला लागले. आता म्हटलं चालायलाच नाही गेलं. आता बसून कंटिन्यू बसून चालायचं प्रॅक्टिस राहावं लागते बरं का. असं काही अनवाणी चालायचं हो का. असं गाडी उभं राहिलं की आपलं ऑर्डर पडणं गेले, बुकिंग वगैरे येणं झाले की
उगा हिंडात राहायचं इकडून तिकडं आणवाने पायानं, नाहीतर पाया असं तुम्हाला उचलू देत नाहीत. हां पुढं चालून लय अवघड होते बरं का पायावाचं. तर ठीक आहे, बघतो आता बुकिंग होते का कुठलं 100 रुपयाचं.